नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. गेल्या 2 महिन्यामध्ये आपण सत्व आणि रजस या 2 गुणांविषयी माहिती पाहिली. या महिन्यात जाणून घेऊया तमोगुणाविषयी. सत्वगुणाचे 4 गुण आपल्याला समजले. सत्वगुणी कर्ता कसा शोधायचा यासाठीचे 4 गुण होते. रजोगुणी कर्त्यासाठीचे 6 गुण होते आणि तमोगुणी कर्त्यासाठी किंवा तमोगुण कसा ओळखायचा यासाठी मात्र 8 लक्षणं सांगितली आहेत. तमोगुणी कर्त्याचे 8 गुण भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये सांगितले आहेत. अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. याचा अनुवाद गीताईमध्ये असा आलाय: स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी दीर्घसूत्री सदा खिन्न कर्ता तामस बोलिला. यातला पहिला गुण आहे अयुक्त. म्हणजे काय तर शास्त्रविरुद्ध कर्म करणारा. आणि हे शास्त्रविरुद्ध कर्म एखाद्या व्यक्तीकडनं का होतं, कशामुळे होतं, तर तो सावध नसल्यामुळे. म्हणजे कर्तव्य आणि अकर्तव्याचा विचार न करता काम करणारा. काय करावं आणि काय नाही हे न ठरवता आल्यामुळे चुकीची निवड करणारा सुद्धा अयुक्त. आणि चुकीची निवड केल्यामुळे ज्याच्याकडून चुकीची कृती होते असा. त्यानंतरचा दुसरा गुण आहे प्राकृतः. म्हणजे जडवादी, अज्ञानी किंवा अशिक्षित. आता या ठिकाणी शिक्षण आणि शहाणपण या ज्या 2 गोष्टी आहेत त्या पूर्णतया वेगळ्या आहेत. हे आज आपण सर्वत्र पाहतो की शिकलेला प्रत्येक जण शहाणा असेलच असं नाही, आणि ज्याच्याकडे सारासार विचार करायचं शहाणपण आहे त्या माणसाला कदाचित शिक्षण पुरेसं नसेलही. पण इथे मात्र अशिक्षित म्हणत असताना ज्याच्याकडे शिक्षणाने येणारं शहाणपण नाही असा. त्यामुळे ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे शहाणपण आहे, ज्याचा शास्त्राचा अभ्यास आहे आणि ज्याला सत्संग लाभलेला आहे, उत्तम शिक्षण आहे, उपदेश, या सगळ्यामुळे ज्यांनी आपलं जीवन सुसंस्कृत केलं आहे. या ठिकाणीही अगदी स्पष्टपणे लौकिक शिक्षण अपेक्षित नाही, तर ज्ञान हवंय. आणि ज्ञान असल्यामुळे जो सुसंस्कृत आहे असा, त्याच्यासाठी प्राकृत असा शब्द वापरला. त्यानंतरचा गुण आहे स्तब्ध. स्तब्ध म्हणजे न हलणारा, ताठर. हा शब्द या अर्थाने आपण अनेक वेळा वापरतो. पण इथे जास्तीचा असा अर्थ आहे की लवचिकता ज्याच्यामध्ये नाही असा. कशाची लवचिकता? तर मनाची, विचाराची, वाणीची, शरीराची. म्हणजे कुणापुढेही न झुकणारा, हट्टी, दुराग्रही. अगदी किती दुराग्रही? तर ईश्वराचं श्रेष्ठत्व मानून त्याच्या पुढेही न झुकणारा. त्यानंतरचा गुण आहे शठ. आता या ठिकाणी हे सगळे तर दुर्गुण दिसतायत, मग याला गुण कसं म्हणतायत असंही तुमच्या मनात येईल. पण इथे सद्गुण आणि दुर्गुण या दोन्हीचा अंतर्भाव ज्याच्यात आहे ते गुण. शठ म्हणजे काय तर कपटी आणि लबाड स्वभावाचा. जुगारासारख्या गोष्टीमध्ये ज्याचं मन रमतं, लबाडी करून काहीतरी मिळवायची ज्याची नैसर्गिकपणे वृत्ती आहे. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं ना तर नियम जाणून घेऊन त्याचं पालन करणारे काही लोक असतात. पण नियम जाणून घेऊन त्यातून पळवाटा शोधणारे जे लोक असतात ना, त्यांचा इथे उल्लेख केलाय आणि त्यांना शठ असं म्हटलंय. आज आपण तमोगुणी कर्ता कसा असतो याचे 4 गुण पाहिले. अयुक्तः, प्राकृतः, स्तब्धः, शठः. आणि या पुढचे 4 गुण आपण पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये.
आजचा हा भाग इथेच थांबूया. उद्या भेटू तमोगुणी कर्त्याची आणखीन 4 वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत श्री कृष्णार्पणमस्तु.